मित्रहो, लोकसभा निवडणुकांचे निकाल येऊन त्याचे काही महत्त्वाचे आकडे समोर आलेले आहेत आणि या आकड्यांनुसार एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे। हे आकडे वेगवेगळ्या स्वरूपांचे आहेत, म्हणजे मग ते मतमोजणीतले आहेत, ते वेगवेगळ्या रॅलीच्या संदर्भातले आहेत आणि आता जी सगळ्यात महत्त्वाची घटना किंवा बातमी आपल्या हाती लागते ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी हे 8 जूनला तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आज दिल्लीमध्ये म्हणजे आपण हा व्हिडिओ शूट करत असताना अनेक एनडीए मधले घटक पक्ष आणि त्यांचे नेते हे दिल्ली डेरे दाखल झालेले आहेत। संध्याकाळी 6 वाजता कदाचित ही एनडीएची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीसाठी 7ही प्रमुख पक्षांचे नेते तिथे पोहोचलेले आहेत। आता आजपर्यंत म्हणजे गेली 10 वर्ष आपण देश मोदी के साथ, मोदी की सरकार, मोदी की गॅरंटी असं सगळं म्हणत होतो। आता दिवस बदललेत, काळ बदललाय आणि आता अचानक दिल्लीतून एनडीए असा आवाज येऊ लागलेला आहे। म्हणजे नेमकं काय झालेलं आहे? ब्रँड मोदी याचा बँड वाजलाय का आणि त्यामुळे आता एनडीए समोर आलंय का, हेच आपण थोडं संक्षिप्त स्वरूपात समजून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, नरेंद्र दामोदरदास मोदी गुजरातचे मुख्यमंत्री, जवळपास एक तप गुजरातचं मुख्यमंत्रीपदी काम केल्यानंतर थेट दिल्लीत पोहोचलेला हा एक ओबीसी नेता जो गुजरातमधून आलेला आहे, गुर्जर भूमीतून आलेला आहे, त्याने या संपूर्ण देशाच्या राजकारणावर इतकंच नव्हे तर जगभरातल्या राजकारणावर आपली एक वेगळी छाप सोडली। त्यांचे टीकाकार किंवा निरीक्षक काहीही म्हणत, पण मोदीने स्वतःचा एक ब्रँड विकसित केला हे आपल्याला मान्य करावं लागेल। एक चायवाला ते पंतप्रधान पदाचा टप्पा इतका विलक्षण प्रवास करणाऱ्या या नरेंद्र मोदी यांच्या ब्रँडमध्ये आता मात्र खूपच मोठ्या प्रमाणात घट होते, हे या निवडणुकांच्या निकालावरून दिसून येते। आता ही घट होते म्हणजे काय होतंय, तर त्यासाठी आपण काही आकड्यांचा आधार घ्यायला हवा। याचं कारण काय, तर पहिल्यांदा मोदी जेव्हा पंतप्रधान झाले 2014 मध्ये, त्यावेळेला त्यांचं जे मताधिक्य होतं ते मताधिक्य सगळ्यात पहिल्यांदा काय, तर त्यांनी हे मताधिक्य मिळवताना बघा भाजपला तेव्हा 282 जागा मिळाल्या होत्या आणि 282 जागा मिळवत असताना पंतप्रधान पदासाठी त्यांनी 2 ठिकाणाहून निवडणूक लढवली होती। त्यातली एक जागा होती वाराणसी आणि दुसरी जागा होती वडोदरा। आता या वडोदरामधून जेव्हा त्यांना मतांची टक्केवारी होती ती 72.8% मतं त्यांना पडली होती आणि वाराणसीमधून त्यांना 56.4 इतकी टक्केवारी पडली होती। मग आता या 2 मतदारसंघांपैकी त्यांनी वाराणसीची निवड केली। आता तेव्हा तिथे जेव्हा त्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली तो दिवस होता 26 मे 2014 आणि भाजपने या पहिल्या 2014च्या निवडणुकीमध्ये ज्या 282 जागा मिळवलेल्या होत्या त्यावेळेला भाजपची पक्ष म्हणून जी मतांची टक्केवारी होती ती 31.3 टक्केवारी होती। आता आपण येऊया 2019ला, त्या 5 वर्षांचा जो काळ होता त्या 5 वर्षांच्या काळामध्ये मोदींची लोकप्रियता तशी बऱ्यापैकी इंटॅक्ट होती आणि 2019ला ही लोकप्रियता इंटॅक्ट होती किंवा ती वाढत गेली हे मी का म्हणतोय, कारण तेव्हा त्यांच्या जागा वाढल्या। 303 जागा मोदींच्या भाजपला मिळाल्या। मी मुद्दामून मोदींच्या भाजपला मिळाल्या असं का म्हणतोय, कारण 2014च्या निवडणुकांमध्ये अगदी सुमार दर्जाचे, य दर्जाचे, क दर्जाचे उमेदवारही मोदींच्या लाटेमध्ये खासदार झाले। अगदी ती गोष्ट महाराष्ट्रातही आपण मान्य केली पाहिजे, कारण महाराष्ट्रात जे विधानसभेला पडले होते असेही काही मंडळी मोदींच्या लाटेमध्ये खासदार होऊ शकली। आता 2019चा जो निवडणुकीचा त्यांचा टप्पा होता त्यावेळेला त्यांना 303 जागा मिळाल्या आणि त्यांनी मतं किती मिळवली होती, 37.3% मतं मिळवली होती। वाराणसीमधून मोदींना एकट्याला 63.3% मतं मिळाली होती। आता या सगळ्या गोष्टी करत दुसऱ्यांदा मोदी ज्या वेळेला पंतप्रधान झाले तो दिवस होता 30 मे 2019चा। आता 2024चा आपण विचार केला तर 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला
जी मतं मिळाली आहेत ती 240 जागांवर त्यांना विजय मिळालेला आहे. मी एनडीए म्हणत नाहीये, मी फक्त भाजप म्हणतोय. 240 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे बघा त्यांची घसरण कुठून सुरू झाली. 282 होते, तिथून 303 वर आले, आता 240 वर आले. आणि मतांची जी आकडेवारी आहे ती 36.6% आहे. आणि मोदींना जी वाराणसीमध्ये मतं मिळाली आहेत ती 54.2%. मित्र हो, मोदी या ब्रँडचा बँड वाजतोय याचं आणखी एक दुसरं कारण, त्यांच्या विरोधात निवडणूक कोणी लढवली? काँग्रेसचे नेते उत्तर प्रदेशमधले आणि गांधी घराण्याशी प्रचंड लॉयल असलेल्या अजय राय यांनी निवडणूक लढवली. मोदींनी त्यांचा 1.5 लाख मतांनी पराभव केला. हे जरी खरं असलं तरी पहिल्या 3 फेऱ्यांमध्ये नरेंद्र मोदी पिछाडीवर होते. आता मोदींचा जो ब्रँड आहे किंवा मोदींमुळे आपल्याला जे काही भाजपला मिळालेलं आहे ते फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळालंय, हे स्वतः मोदींनाही माहिती आहे आणि भाजपलाही माहिती आहे. त्यामुळे सध्याचा भाजप हा फक्त मोदी आणि शहा यांचा भाजप आहे अशी टीका विरोधक करत असतात. आता या 2014, 2019 आणि 2024 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोदींनी आपली जी काही लोकप्रियता आहे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जनसंपर्क आहे, तिथल्या भेटीगाठी आहेत, या सगळ्या गोष्टींवर शेकडो कोटी रुपये खर्च केले. मोदी स्वतः ज्या विमानातून प्रवास करतात ते विमान आशिया खंडातलं नव्हे तर जगभरातल्या महागड्या विमानांपैकी मोजक्या विमानांचा समावेश त्या विमानामध्ये होतो. मोदींचं जरी ते असं म्हणत असले की मी गांधींच्या विचारधारेवर चालतो, माझी साधी राहणी आहे, तरी असं काही नाहीये. मोदींचे सूट किंवा त्यांचे कपडे, त्यांची पेन, त्यांचं घर, त्यांची गाडी, त्यांच्या इतर सगळ्या गोष्टी या एखाद्या मोठ्या विकसित देशाच्या राष्ट्राध्यक्षासारख्याच असतात. आता आपल्यापैकी काही लोक म्हणतील की भारत काही विकसित नाहीये का? तर भारत जे काही आहे ते भारत महासत्ता होण्याच्या वाटेवर आहेच. पण त्याआधी भारताने किंवा भारताच्या पंतप्रधानाने स्वतःला महासत्ता कसं गोंदवून घ्यायचं याचं एक उत्तम सूत्र हाती बाळगलेलं आहे. आणि त्यामुळेच आता या निवडणुकीमध्ये मोदी आपल्याकडे यावेत असं अनेक उमेदवारांना वाटत होतं. मोदींनी या निवडणुकीमध्ये जो प्रवास केलेला आहे त्या प्रवासाचा जर आपण विचार केला तर मोदींनी 181 रॅलीज केलेल्या आहेत आणि जनसभा केलेल्या आहेत. तिथे काही रोड शो आहेत, ते रोड शो अगदी मोजके आहेत. आता जर आपण पाहिलं तर त्या 181 जाहीर सभांपैकी ते 180 मतदारसंघामध्ये पोहोचलेले. हीच गोष्ट जर आपण विचार केला तर त्यांनी 2019ला 1,30,000 किलोमीटरचा प्रवास हा त्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी केलेला होता. आणि त्यांनी ज्या रॅलीज किंवा जाहीर सभांना संबोधित केलेलं होतं त्यांची संख्या होती 142. आता तुम्ही म्हणाल हे अचानक का झालं? बघा, 142 वरून ते थेट 181 वर का गेले? कारण मोदींना कळलं आपला ब्रँड डॅमेज होतोय, आपल्याला जनाधार आपण गमावतोय किंवा आपल्या जनाधाराला घसरण लागलेली आहे. आणि इतकंच नव्हे तर मोदींची जी काय ब्रँडची व्हॅल्यू घटते हे त्यांच्या गुजरातमध्ये सुद्धा जाणवलं. गुजरातमध्ये जरी भाजपने यश मिळवलं असलं तरी अशा 25 ठिकाणी मताची जी टक्केवारी आहे ती ज्या पद्धतीत घसरली ते पाहिल्यानंतर आपल्याला हे समजू शकतं की कशा पद्धतीत मोदींचा ब्रँड जो आहे तो दिवसागणिक उतरणीला लागलेला आहे. आता हे सगळं सांगण्याचं कारण काय आहे? तर हे सगळं सांगण्याचं कारण हे आहे की ज्यांना मोदी के भरोसे अपनी जिंदगी असं वाटतं त्या राजकारण्यांना किंवा त्या नेत्यांना आता यासाठी वेगळा एक काहीतरी उपाय शोधावा लागेल. आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून, म्हणजे कुठली शिवसेना? शिवबाटा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे तिचं जे मुखपत्र आहे त्यामधून मोदींचा ब्रँड घसरत असल्याची किंवा तो उतरणीला लागत असल्याची जोरदार टीका करण्यात आलेली आहे. अर्थात ती काही त्यांची नेहमीची जरी टीका असली तरी प्रत्यक्षात जी आकडेवारी आपल्या हाती येते त्याच्यातून असं दिसतंय की मोदींची जी काय लोकप्रियता आहे ती उतरणीला लागली आहे. 2019 मध्ये मित्र हो, आपण ही गोष्ट शांतपणे ऐकली पाहिजे. 2019 मध्ये देशामध्ये 131 अनुसूचित जाती आणि जमातीचे जे मागासवर्ग जे
उमेदवारांचे जे मतदारसंघ आहेत त्यापैकी भाजपने जिंकलेल्या ज्या जागा होत्या त्यांची संख्या होती 77 आणि काँग्रेसने तेव्हा जागा जिंकल्या होत्या 11. आता या म्हणजे यंदा बीजेपीने तिथे किती जागा जिंकल्यात? फक्त 53 आणि काँग्रेसने किती जागा जिंकल्यात? 33. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की काँग्रेसने जिंकलेल्या जागा आणि त्यांची जी त्यांची मुसंडी आहे ती जवळपास 90% मुसंडी आहे. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की मागासवर्गीयांमध्ये सुद्धा मोदींची क्रेज कमी होते. नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत असलेल्या कार्यक्रमाचं आयोजन कसं होतं तर ते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मंडळींचे डोळे दिपणारं होतं. आता राम मंदिराचं उद्घाटनाचं एक उदाहरण घ्या. 22 जानेवारी 2024ला ते उद्घाटन झालं तेव्हा जगभरातल्या सगळ्यांचे डोळे दिपले. रामलल्लाच्या दर्शनाने किंवा राम मंदिर जे उभारलं गेलं ते काम मोदींनी गौरवास्पद केलं, कौतुकास्पद केलं. हे जरी खरं असलं तरी हा संपूर्ण सोहळा रामापेक्षा आपल्या भोवती कसा केंद्रित राहील हे मोदींनी पाहिलं होतं. आता निवडणुका संपल्यानंतर मोदी कुठे गेले तर मोदी गेले कन्याकुमारीला. तिथे त्यांना आत्मचिंतन करायचं होतं, मनन करायचं होतं, स्वतःमध्ये डोकावून पाहायचं होतं. पण हे करत असताना ते जेव्हा ध्यानधारणेला गेले त्यावेळेला त्यांच्यावर ध्यान ठेवण्यासाठी 9 कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली होती. तर या सगळ्या गोष्टी आपला ब्रँड विकसित व्हावा, आपला ब्रँड फुलावा फळावा यासाठी मोदींनी केलेले हे सगळे उपद्व्याप होते आणि तो ब्रँड आता उतरणीला लागलेला आहे. दुसऱ्या बाजूला एक बघा की मोदी हे सगळं करत असताना भाजपमध्ये इतका दुसरा मोठा कोणी नेता नाहीये का तर त्याचं उत्तर नाही, असं मुळीच नाहीये. असे नेते आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना सलग 3 वेळा जर ते मुख्यमंत्री झाले तर दिल्लीद्वारी त्यांची सुकर होईल असं मोदींना वाटत होतं. म्हणून मोदींनी त्यांना 3ऱ्या वेळेला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही असं एक दिल्लीच्या वर्तुळामध्ये बोललं जातंय. पण त्याच शिवराज सिंग चौहान यांनी आपली लोकप्रियता कायम राखत 8,20,000 मताधिक्याने विजय मिळवलेला आहे. तर मध्य प्रदेश मधल्याच इंदोरच्या शंकर लालवानी यांनी 10.5 लाख मताधिक्याने विजय मिळवलेला आहे. नरेंद्र मोदी 2019ला सुद्धा 5 लाखांच्या क्लबमध्ये नव्हते, म्हणजे 5 लाखापेक्षा जास्त मताधिक्य असलेल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश नव्हता आणि आता तर त्यांचं मताधिक्य घटून ते फक्त 1.5 लाखावर आलंय. यावरून आपल्याला नीट अंदाज बांधता येऊ शकेल की काय झालंय मोदींचं. बरं, हे सगळं होत असताना आपल्यामुळे पक्षाला आणि आपल्यामुळे आपल्या सहकार्यांना यश मिळतंय ही जी भावना त्यांच्या मध्ये ओतप्रोत जी काय झिरपली आहे, घुसली आहे, डोक्यात गेली आहे, त्याच्यामुळे मोदी अत्यंत आत्मप्रौढीने आणि अहंकाराने वागतात असं त्यांच्या देहबोलीवरूनही आपल्या लक्षात येतं आणि त्यांचे विरोधक तर ते रेखांकित करत असतात. त्यांच्या बरोबरचे जे काही पक्षातले नेते आहेत तेही अधोरेखित करत असतात आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुका किंवा येणारा भविष्यातला काळ हा ब्रँड मोदी सोडून भाजपला वाटचाल करावी लागणार आहे आणि ती त्यांनी करावी किंवा ते त्यांना करणं जमावं यासाठीच कदाचित नियतीने त्यांना एनडीएला महत्त्व देण्याची सूचना किंवा तसेच निकाल त्यांच्या हाती सोपवले असावेत. त्यामुळे मोदी की गॅरंटी असं निवडणूक प्रचारामध्ये म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांना आता एनडीएचं सरकार इथपर्यंतची मजल मारावी लागली आणि या सगळ्या प्रवासामध्ये ब्रँड मोदीची झालेली उतरण आणि एनडीएला मिळालेली उभारी हीच महाराष्ट्रातल्या नव्हे, भारतातल्या नव्हे तर जगभरातल्या लोकशाहीसाठीचा एक उत्तम शिकवणुकीचा धडा आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच वेळेला संपूर्ण जगातल्या विशाल लोकशाहीची हीच खरी गंमत आहे. आपल्याला काय वाटतंय, नरेंद्र मोदी हा जो ब्रँड आहे ज्याच्यामुळे भाजपला यश मिळालं तो मोदी ब्रँड उतरणीला लागलाय का? येणाऱ्या काळामध्ये भाजपला मोदी ब्रँड वाचवू शकणार नाही किंवा सांभाळू शकणार नाही, त्याची लाट येणार नाही असं आपल्याला वाटतं का? आपलं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि मित्र हो, हा व्हिडिओ आपण जर
शेवटपर्यंत पाहिला असेल तो आपण शेवटपर्यंत पाहावा ही माझी आपल्याला विनंती आहे। आणि तो जर तसा आपण पाहिला असेल आणि तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।